मिरज शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक लॉन्ड्री मशिनरी आणि मेल सर्जिकल सेमी ICUचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन. नशामुक्त सांगली अभियानाचा शुभारंभ. गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटल ठाणा जीवनदायी केंद्र. सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना वेळेत आणि खाजगी रुग्णालयांच्या तोडीचे दर्जेदार उपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने मिरज शासकीय रुग्णालयाचा कायापालट करण्यात येतो आहे. आज येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून साकारलेल्या अत्याधुनिक ऑटोमॅटिक लॉन्ड्री मशिनरी आणि पुरुष शस्त्रक्रिया सेमी ICU या कक्षाचे भव्य उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते दिमाखात संपन्न झाले. तसेच या कार्यक्रमात नशामुक्त सांगली अभियानाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. या सुवर्णप्रसंगी आमदार इद्रिस नाईकवाडी, जिल्हाधिकारी मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, निमंत्रित नगरसेवक, शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे, प्रियंका राठी यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका आणि प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीकडून मिरज शासकीय रुग्णालयाला 4,70,00,000 रुपये किमतीची अत्याधुनिक कपडे धुण्याची लॉन्ड्री मशीन्स मिळाली. यामध्ये 60 किलो क्षमतेचे 5 वॉशर मशीन्स, 4 ड्रायर मशीन्स, 1 स्टेन रिमूव्हल आणि 1 ब्लँकेट प्रेस मशीनचा समावेश आहे. या आधुनिक यंत्रणेमुळे रुग्णालयाची कपडे धुण्याची प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित झाली असून काही तासात हजारो कपड्यांची दर्जेदार धुलाई शक्य होणार आहे. त्यामुळे मनुष्यबळाची बचत होईल. रुग्णांना पूर्णपणे जंतुमुक्त कपडे मिळण्याची खात्री. स्वच्छतेचा दर्जा खाजगी रुग्णालयांच्या तोडीचा होईल. अपघातग्रस्त, गंभीर जखमी किंवा मोठ्या शस्त्रक्रियेनंतर तातडीनं अतिदक्षता उपचारांची गरज असलेल्या पुरुष रुग्णांसाठी 4,20,00,000 रुपये किमतीचा स्वतंत्र मेल सर्जिकल सेमी ICU विभाग सुरू करण्यात आला आहे. मुख्य ICU पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर रुग्णांना इतरत्र हलवण्याचा आणि धोका वेळ टळणार आहे. या नवीन सेमी ICUमध्ये व्हेंटिलेटर, कार्डियाक मॉनिटर्स, ऑक्सिजन पुरवठा आणि इतर अत्याधुनिक जीवनरक्षक प्रणाली उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. 24 तास अचूक लक्ष ठेवणारी ही यंत्रणा गरीब आणि गरजू रुग्णांसाठी हक्काचे जीवनदायी केंद्र ठरत आहे. नशामुक्त सांगली अभियानाचा शुभारंभ. रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांच्या विस्तारासोबतच सामाजिक आरोग्याचा विचार करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज आणि पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त सांगली अभियानाची सुरुवात करण्यात आली. तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवले जाणार आहे. आज या ठिकाणी मिरज हॉस्पिटलमध्ये जिल्हा नियोजनामधून DPDC मधून एक अतिशय युनिक अभिनव गोष्ट इम्प्लिमेंट झाली, उद्घाटन झालं की ज्याच्यामध्ये संपूर्ण हॉस्पिटल्समध्ये जे काही धुलाई करावी लागते कपड्यांची, मग त्याच्यामध्ये बेडशीट्स आहेत, पेशंटला द्यावे लागणारे कपडे आहेत, डॉक्टर आणि नर्सेसचे वेगळ्या प्रकारचे गाऊन्स आहेत, या सगळ्याला 2 जणांची एक टीम फिजिकली धुवायची, फिजिकली वाळत घालायची, फिजिकली इस्त्री करायची. तर याला लागणारा वेळ आणि सगळ्यात महत्त्वाचं, वाळत बाहेर घातलं तर त्याला किमान 30% पुन्हा त्याच्यावर काही जंतू बसणं आणि ते जंतू घेऊनच पुन्हा वॉर्डामध्ये बेडशीट चालली. आणि म्हणून एका स्वतंत्र रूममध्ये खूप बिग साईजचं मशीन्स बसवून एकदा त्या मशीनमध्ये कपडे घातले की धुणंही होईल, वाळवणंही होईल, इस्त्री करणं होईल आणि तसेच्या तसे एका अर्थाने हायजेनिकली ते त्या वॉर्डामध्ये जाईल. जिल्हा नियोजनमधून याला पैसे दिले गेले, ते इन्स्टॉल झालं. 2 वर्षासाठी ह्या कंपनीची माणसंच तिथे काम करणार, जेणेकरून नवीन येणाऱ्यांना प्रशिक्षण मिळेल. दुसरं एक सेमी ICU युनिट सुरू झालं पुरुषांसाठी. ICUमध्ये प्रचंड गर्दी असते आणि ज्या एखादा पेशंट सिरियस झाला तर त्याला ICUमध्ये बेडच नाही आहे. म्हणून एका वॉर्डामध्ये काही बेड हे ICU बेड केले, त्यामुळे थोडी फॅसिलिटी वाढली. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आणि रुग्णालयाचे मेडिकल स्टुडंट अशाने मिळून नशेच्या विरोधी नशाबंदी म्हणून खूप मोठं अभियान चालवायचं ठरवलेलं आहे. मानसोपचार तज्ज्ञ हॉस्पिटलचे त्याच्यामध्ये पोलिसांच्या टीममध्ये काम करणार. प्रामुख्याने पथनाट्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी प्रबोधन करणार आहे आणि पोलीस डिपार्टमेंट आणि हॉस्पिटल मिळून अशा ड्रग्सच्या विळख्यात सापडलेल्यांचं काउन्सिलिंग करणं असंही काम करणार आहे. ऑलरेडी अशा पेशंटवर ट्रीटमेंट देणारं युनिट गेल्या वर्षीच आपण सुरू केलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.